आमदार सुरेश धस यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। बीडच्या वडवणी तालुक्यातील मूळ गावी जाऊन त्यांनी भेट घेतली। डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची धस यांची मागणी आहे। त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। तर खासदार प्रणिती शिंदेंनी सुद्धा आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलेलं आहे। घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली। आमदार सुरेश धस आणि प्रणिती शिंदे यांनी या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। साताऱ्यामधील फलटण तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली। त्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट आमदार सुरेश धसांनी घेतली, तसंच खासदार प्रणिती शिंदेंनी सुद्धा भेट घेतली। उशीर करण्यात आला। एफआयआर लिहायला सुद्धा 6, 7, 8 घंटे त्या ठिकाणी लावले। म्हणून आमचे इथलं आल्याच्या नंतर लक्षात आले की कुटुंबियाला अजून काही सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी जबाब त्या ठिकाणी द्यायचे आहेत। तर त्या मला वाटतं सातारच्या पोलिसांनी तिकडे बोलू नये, त्याच्याऐवजी पोलिसांनी इकडे येऊन त्यांचे जबाब घ्यावेत आणि जबाब घेतल्याच्या नंतर मग परंतु आग्रही मागणी आमची ही आहे की एसआयटी याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। पोलीस निरीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, त्यांना त्यावेळेस देण्यात आले, पण त्याची दखल घेतली नाही। तर ह्यासाठी कोण जबाबदार? आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात। पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे।